हॅलो, आज मी बनवत आहे सांबार मसाला। हे इडली, डोसा, मेंदूवडा आणि भातासोबतही खाऊ शकतो। तर अशा प्रकारे मी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ अशी भिजत ठेवली 10 मिनिटं। त्याच्यानंतर कुकर लावला, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेतले आणि अशा प्रकारे त्याला लागणारे साहित्य घेतलं। त्याच्यासाठी मी घेतले आहे 2 शेंगा, भोपळा, 2 वांगी, 2 भेंडी आणि कढीपत्ता आणि 2 लाल मिरची, 2 हिरवी मिरची, गूळ आणि 1 चमच मेथी दाणा आणि कांदा, टोमॅटो आणि मसाला, सांबार मसाला आणि चिंचेचा गोळ मी गरम पाण्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलं आणि त्याच्यात ठेवलं। आणि अशा प्रकारे मी जी कुकरला लावून घेतलेली ती डाळ आहे, त्याच्यामध्ये पाणी सुकून गेले, पण ते पाणी आपण नंतरला टाकलं तर होईल ती पातळ। आणि भाज्या मी त्याच्यात का नाही टाकलं, कारण की ते पूर्ण एकदम मेल्ट होतात म्हणून। मग त्या प्रकारे मी एका भांड्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतल्यानंतरला थोडंसं तो गरम केलं आणि नंतरला मी त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेतली। त्याच्यानंतरला मी मेथी दाणे टाकले, लाल मिरच्या टाकल्या, हिंग टाकलं, हिंग मी दाखवलं नव्हतं, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला आणि हिरव्या मिरच्या ज्या धुवून घेतलेल्या त्या कापल्या आणि कांदा टाकून मी थोडंसं त्याला म्हणजे असं नरम होईपर्यंतच केलं, कारण की आपण जेव्हा भाजी शिजवणार तेव्हा पण ते शिजणार आहे, म्हणून मी थोडंसं नरम करून घेतलं। आणि मी नंतरला जो टोमॅटो कापून घेतला होता तोही टाकून घेतला आणि आपल्याला भाज्या तर शिजवायचं आहे म्हणून मी टोमॅटो पण जास्त हे नाही करून घेतला। आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि नंतरला ज्या मी भाज्या घेतलेल्या त्या सर्व टाकून घेतल्या आणि थोडंसं म्हणजे हलवून घेतलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये ते झाल्यानंतरला मी ते हलवून घेतलं। झाल्यानंतरला मी पाणी टाकून ते वाफेवर शिजून घेतलं झाकण ठेवून। आणि ते शिजवल्यानंतरला मी ते भोपळा शिजला की नाही ते बघितलं, पण थोडासाच शिजला होता। मग नंतरला मी 1 चम्मच त्याच्यामध्ये सांबार मसाला टाकला आणि तिखा लाल मसाला टाकला आणि ते अशा प्रकारे माझं झालेलं आहे। आणि मग जी डाळ शिजून घेतलेली ती टाकली आणि सांबार तर आपला पातळच असतो, पण एकदम पण पातळ नका करू आणि एकदम पण जाड नका करू, मग टेस्ट नाही लागत। मग अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये चिंचेचा गोळ टाकून घेतला आणि नंतरला त्याला थोडीशी उकळी आणून दिली। आणि जर आपण व्हिडिओ काढत असाल तर आपला मोबाईल जरा लांबच ठेवा, कारण की माझा मोबाईल सांबारमध्ये पडला आणि मला फटका पडला आहे, तर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक करा। अशा प्रकारे माझा सांबार रेडी आहे, बघा तुम्हीही करून।